आणि गेल्या काही दिवसांपासून सत्तेमध्ये असून सुद्धा एकनाथ शिंदे त्यांचे आमदार हे वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज असल्याची चर्चा रंगते। या नाराजीमध्ये किंवा सगळ्या परिस्थितीमध्ये आणखी एका घटनेची भर पडल्याचं चित्र दिसलं। ही घटना नेमकी काय आहे? तर घटना सांगोल्यामधली आहे। सांगोल्याचे माजी आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील। त्यांच्या कार्यालयावरती भरारी पथकाने छापा टाकला आणि झाडाझडती घेतली। त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावरती पडलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। काल रात्री सांगोल्यामधली विराट सभा संपता शहाजी बापू यांच्या कार्यालयावरती भरारी पथकाने छापा टाकला आणि संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली। यानंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हळव्या होणाऱ्या शहाजी बापूंना अगदी अश्रूही अनावर झाले। पण त्याच वेळेला भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयांवरती सुद्धा धाडी टाकल्याची माहिती समोर आली। मग शहाजी बापूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणातनं क्लीन चिट दिली आणि या छाप्यांच्या पाठीमागे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला। त्यामुळे सांगोल्यातल्या धाडीनिमित्त सुरू झालेल्या राजकीय आरोपांच्या फैरी नेमक्या कोणत्या टोकाला जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर शहाजी बापूंच्या कार्यालयावरती ज्या धाडी टाकण्यात आल्या त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आपण जाणून घेऊया। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। आणि या सगळ्या धाडीबाबत शहाजी बापू पाटलांनी टीका कुणावरती केली, संशय कुणावरती व्यक्त केला आणि आरोप कुणावरती केला? तर दीपक साळुंखे यांच्यावरती केला। तर दीपक साळुंखेंनी या सगळ्या धाडींबद्दल किंवा शहाजी बापू पाटलांच्या आरोपांबद्दल काय म्हटलं ते सुद्धा पाहूया। सरळच आरोप आहे दीपक साळुंखेचा। बुद्धिमत्ता जयाभाव गोरे ती दीपक साळुंखे सांगेल तसं ऐकायला लागला, सगळे बिघडायला लागले। माझं स्वराचा जिल्हा बिघडणार आहे आणि भाजपला दीपक असंघाशी संघ। दीपक साळुंखेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणारच त्या सार्वत्रिक निवडणुका, असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला असा वागण्याचे परिणाम काय आहे। शहाजी बापूच्या बाबतीत काय झालं आहे, शहाजी बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे। कदाचित शहाजी बापूला ह्या उद्याचा निकाल लागल्यानंतर वेड्याच्या हॉस्पिटलला दाखलसुद्धा करावं लागेल, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे। अशी कुणी छापेमारी करायचं काही कारणच नाही। आमचे पक्ष कार्यालयावर, निवडणुकीच्या पक्ष कार्यालयावर आमच्यावरही छापेमारी झाली। ही सगळी नाटकबाजी आहे। नाटक कंपनी बापूची फार मोठ्या प्रमाणावर आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये बापूच्या कपाळाला गुलाल सोडून मातीसुद्धा कधी लागणार नाही। मी डरकाळी फोडाय घाबरत नाही, फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनिक झालो की भाऊ आता, पण एवढंच सांगतो की आपला दाढीवाड्याचा एक डायलॉग आहे माहिती आहे, झुकेगा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।